आज 10 जनवरी 2025 है और एक कोकण ग्राम विकास मंडली है मालवनी महाउत्सव। ये मालवनी महाउत्सव है, थाने में पड़ता है। मालवणी महोत्सवाला अशा मराठमोळ्या संस्कृतीचा जल्लोष सुरू झाला। अशा मराठमोळ्या संस्कृतीचा जल्लोष सुरू झाला। आला आला महोत्सवाला, आला मालवणी महोत्सवाला, आला महोत्सवाला, आला आला महोत्सवाला, आला मालवणी महोत्सवाला, आला आला महोत्सवाला, आला मालवणी महोत्सवाला। मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी मिळते असं मला वाटतं। तर कसं बघताय मालवणी महोत्सवाकडे सीताराम राणे यांच्या माध्यमातून कोकण ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून कोकणी बांधवांना हक्काचा व्यासपीठ उभा करून दिला जातो। तर कोकण ठाण्यामध्ये ठाणे कोकणातच येतं, परंतु या मालवणी महोत्सवाच्या बाजारपेठेमुळे कोकणाचा फील या ठिकाणी पाहायला मिळतो। गेली 26 वर्ष सीताराम राणे यांच्या अध्यक्षतेखाली हा आम्ही कोकण महोत्सव करतोय, मालवणी महोत्सव करतोय। सुरुवातीपासून आतापर्यंत प्रवास हा एकदम खर्चा प्रवास होता, त्याच्यातून म्हणजे शून्यातून त्यांनी तो प्रवास सुद्धा केला। हा त्याचा भव्य मोठा आता वटवृक्ष झाला आहे आणि आज त्याची फळं आज सगळेच साखतात। ठाणेकर मोठ्या प्रमाणात त्याची फळं साखतात, आवर्जून आमच्या मालवणीमध्ये ती वाट बघतात। तेव्हा लोक आम्हाला 2 महिन्यापासून सुरुवात करतात की आमचे घरचे मसाले संपले, आम्हाला मसाले घ्यायचे जत्रा कधी आहे। जानेवारी चालू झाली की त्यांना ते वेळ जातात आणि आमचं जेव्हा मैदानामध्ये काम चालू झालं की लोकांना माहीत पडले की आता हा जत्रा चालू झाली, त्याची चर्चा तेव्हाच चालू होते की आता ह्या 10 दिवसामध्ये आपल्याला कोकणी मेवा खायला भेटणार, कोकणचे मासे खायला भेटणार आणि हा उत्सव राणेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली होता आणि तो मोठ्या प्रमाणात तसंच पुढे होत राहणार, त्याबद्दल काय वाद नाही। तर काय सांगाल, काय शुभेच्छा असलेल्या मालवणी महोत्सवाला? 24 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करत आहोत। सीतारामांच्या ज्या आयोजन आहे आपण पाहता की त्याच्यात फरक पडत चाललेला आहे। ज्यावेळी आम्ही सुरुवात केली त्यावेळी फार छोटं वाटत होतं, परंतु आता हे एवढं भव्य झालं आहे की लोक ठाणेकर वाट बघत असतात, त्या कार्यक्रमासाठी सगळ्यांचे फोन येतात, असं विचारत असतात आणि लोक तयारच असतात की कधी आम्हाला इथे मेजवानी होती। त्यामुळे आणि आमच्या इथलं असं वैशिष्ट्य साफसफाई आणि सुंदरता आम्हाला आहे। तर असं ठाण्यात अनेक मालवणी महोत्सव भरतात, पण आम्हाला तरी वाटतं की आपला भरणं नक्कीच कला सांस्कृतिक शहर म्हणून ठाणे शहराची आपली एक ओळख आहे। ती ओळख टिकवून ठेवत आपली संस्कृती जपत या मंदिराची स्थापना या ठिकाणी गेली 25 वर्ष सातत्याने करण्यात येते। यंदाचं 26वे वर्ष आहे। मंदिराला जे आहे आकर्षक अशा प्रकारचं वीडियो को यहीं समाप्त करूँगा मैं और